नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रज्ञा परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 2023ची आपण सोडवित आहोत. सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. 1 मार्चला ही परीक्षा आहे. गणित प्रावीण्यपेक्षा थोडीशी काठिण्य पातळीची ही प्रश्नपत्रिका असते. भविष्यामध्ये ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यासाठी गणित अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा प्रश्नपत्रिकेतली आपण 7 प्रश्न पूर्णपणे सोडवलेले आहेत. 8वा प्रश्न आपण सोडवणार आहोत. 8व्यातला ए आहे, जो 2 गुणांचा आहे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परी किती असेल? फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल हुज एरिया इज 13,068 cm स्क्वेअर और 1368 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रथमतः आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र वापरावं लागेल. त्रिज्या काढण्यासाठी वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ 1386 दिलेलं आहे. पायची किंमत 22/7 आहे. आर वर्ग काढायचा. या ठिकाणी आर वर्गची किंमत काढण्यासाठी 1386ला गुणिले 7 येणार आहे आणि आर वर्गला गुणिले 22 आहे, ते भागिले 22 होणार आहे. 22 एक्के 22. 138साठी 22 संग 32 असे. 132 संग किती 38? 6. पुढं 66 झाले. 22 त्रिक 66. तर मग आर वर्ग बरोबर 7 गुणिले 63, 7 21 ला 1 हाच्याले 2. 7 चुकून 42 अन 2 44, 441. आर वर्गाचं वर्गमूळ आर आणि 441चं वर्गमूळ या ठिकाणी 21 आहे. 21 सेमी. ओके. आता परीघ आपण काढू शकतोय. परीघा सूत्र 2 पाय आर. 2 गुणिले पायची किंमत 22/7 आणि आर आत्ताच काढला 21. 7 ने 21ला 7 त्रिक 21. 3 दोन्ही 6. 6 गुणिले 22 संग 32 असे. 132 सेमी हा वर्तुळाचा परीघ आला. ओके. त्यातलं बी आहे, जिचे 3 गुणांचं आहे. जस्ताच्या एका आयताकार पत्र्याची लांबी 3.3 मीटर, रुंदी 3 मीटर आहे. या पत्र्यापासून 3.5 सेमी त्रिज्येच्या आणि 30 सेमी लांबीच्या जास्तीत जास्त किती नळ्या तयार करता येतील? ए झिंक सीट इज ऑफ लेंथ 3.3 मीटर अँड ब्रेडथ 3 मीटर. हाऊ मेनी पाईप्स ऑफ लेंथ 30 सेंटीमीटर अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर कॅन बी मेड फ्रॉम धिस सीट. या ठिकाणी आपल्याला आयताकार पत्र्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्याला आपल्याला जी नळी तयार करायची आहे त्या नळीचं वक्र पृष्ठफळानं भागावं लागेल, म्हणजे नळ्यांची संख्या मिळेल. या ठिकाणी पत्र्याची लांबी दिलेली आहे. या ठिकाणी 3.3 मीटर म्हणजे 330 सेमी. ओके. 330 सेमी. 10 गुणायचं, याला 100 गुणायचं. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 3.3चं 330. पत्र्याची लांबी 3.3 मीटर म्हणजे 330 सेमी आणि पत्र्याची रुंदी दिलेली आहे 3 मीटर म्हणजे 300 सेमी. मग आयताकार पत्र्याचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी 330 आणि रुंदी 300. थोडीशी अशीच ठेवूया आपण, 14 सेमी म्हणूया. ओके. त्यानंतर या ठिकाणी नळीसाठी लागणारा पत्रा जो आहे तो त्या नळीचं वक्रपृष्ठ. ओके. एका नळीसाठी लागणारा पत्रा, त्या नळीचं वक्र पृष्ठफळ. नळीचे वक्र पृष्ठफळ. मग नळीचे वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच. वृत्तचित्त आकाराचे वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच. त्यामुळे या ठिकाणी 2 गुणिले 22/7 गुणिले आर 3.5 आणि एच 30 सेमी दिलेली आहे. आपण 14 सेमी म्हणूया.
आणि मग नळीची संख्या, नळ्यांची संख्या, नळ्यांची संख्या बरोबर पत्र्याचे क्षेत्रफळ, पत्र्याच्या क्षेत्रफळाला नळीच्या वक्रपृष्ठफळानं भागायचं, म्हणजे संख्या मिळते. 330 गुणले 300 आपण तरी ठेवले आणि हे वक्रपृष्ठफळ आहे नळीचं 2 गुणिले 22/7 आहे ना, हे 7 तर वर येणार. त्यामुळं 2 22 3.5 गुणिले 30 हे खाली येणार. ओके, या ठिकाणी ह्या 3 वरचे 0, 300 वरती 0, 3 30ला 3 10 30, 11 दुनी 22, 11 त्रिक 33, 0. ओके, या ठिकाणी 30 गुणिले 10 300 आणि हे 7 आहे ना, 70 करूया. का तर खाली 35 करायचं आहे. इथं हे 35, इथं 35 झालं, दशांशीनं सरकवलं, 35 इथलं 2 70 आणि हे 2 शिल्लक राहिले बघा यातलं. ओके, ह्या 70ला 70 गेले आणि 2 300ला भागलं तर 150 नळ्या. ओके, 150 नळ्या तयार होतील. पुढचा प्रश्न आहे 4 गुणांचा. जर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर 49, ए बी अधिक बी सी अधिक ए सी बरोबर 120, ए बी वजा बी सी वजा ए सी बरोबर 60, तर ए अधिक बी कंसाचा घन किती? हा 4 गुणांचा प्रश्न आहे. इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 49, ए बी प्लस बी सी प्लस ए सी इज इक्वल टू 120, ए बी मायनस बी सी मायनस ए सी इज इक्वल टू 60, देन ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस? ओके, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर 49 दिलेला आहे. ए बी अधिक बी सी अधिक ए सी दिलेला 120 आणि ए बी वजा बी सी वजा ए सी, ए बी वजा बी सी वजा ए सी 60 दिलेला आहे. तर ए अधिक बी कंसाचा घन ची किंमत काढायची. ओके, अशा पद्धतीनं हा प्रश्न आहे. आपल्याला विस्तार माहीत आहे. ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्गाचा विस्तार ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकार दुप्पट अधिक दुसऱ्या तिसऱ्या पदाच्या गुणाकार दुप्पट अधिक पहिल्या तिसऱ्या गुणाकाराची दुप्पट. त्यामुळे या ठिकाणी ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग 49 दिलेला आहे आणि मग 2 सामायिक आपण काढला. 2 सामायिक काढला तर ए बी अधिक ह्या तिघातून 2 सामायिक काढला, 2 2 2, ए बी अधिक बी सी अधिक ए सी 49 अधिक 2, ए बी अधिक बी सी अधिक ए सी दिलेला आहे 120. किंमत घालूया. 49 अधिक 120 दोन्ही 240, 240 आणि या ठिकाणी 49 289. हा ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्गाची किंमत आली. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं. ए अधिक बी अधिक सी कंसाच्या वर्गाचं वर्गमूळ ए अधिक बी अधिक सी आणि 289चं 17. ओके, अशा पद्धतीनं आता आपल्याला या ठिकाणी ए बी वजा बी सी वजा ए सीची किंमत 60 दिली, त्याचा वापर करता यावा म्हणून ए अधिक बी वजा सी कंसाच्या वर्गाचा विस्तार वापरायचा. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग पहिल्या दोघाच्या गुणाकार दुप्पट 2 ए बी, दुसऱ्या तिसऱ्या गुणाकार दुप्पट 2 बी सी आणि पहिल्या तिसऱ्याच्या गुणाकार दुप्पट 2 ए सी. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग 49 आहे चित्त. ओके, हा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग 49 दिला, 49 लिहिलं इथं, अधिक 2 कंसात ए बी 2 सामायिक काढला ते घातलं वजा बी सी वजा ए सी 49 अधिक 2 गुणले ए बी वजा बी सी वजा ए सीची किंमत 60 दिल्या बघा. त्यामुळं 49 अधिक 120
120 आणि 49 169 हा ए अधिक बी अधिक सी कंसाचं वर्गाची किंमत झाली. वर्गमूळ घेतला ए अधिक बी अधिक वजा सी वजा सी ए अधिक बी वजा ए अधिक बी वजा सी बरोबर 169 13. ह्याला 2 आपण म्हटलं आणि याला 1 म्हटलं. तर 1 आणि 2ची बेरीज करूया. काय मिळते पाहूया. 1 आणि 2ची बेरीज करायची. 1 व 2 मिळू. 1 काय आहे ए अधिक बी अधिक सी बरोबर 17 आणि 2 काय आहे ए अधिक बी वजा सी बरोबर 13. हे अधिक सीला वजा सी गेले. ए अधिक हे 2 ए अधिक बी 2 बी बरोबर 17 आणि 13 30. दोन्ही बाजूला 2 भागलं ए अधिक बी बरोबर 15. ओके. आणि त्यामुळे ए अधिक बी बरोबर 15 विचारलेली किंमत आपल्याला ए अधिक बी कंसाचा घन म्हणजे ए अधिक बी कंसाचा घन म्हणजेच 15चा घन आणि ए अधिक बी कंसाचा घन 15चा घन 15चा वर्ग 225 225ला 15 न गुणा 15 पाची 75ला 5 हाचेले 7 15 दोन्ही 30 7 36ला 7 हाचले 3 15 दोन्ही 30 3 33 3375 ही विचारली किंमत सांगितलेली आहे. हा 4 गुणांचा प्रश्न. ओके. 9व्या प्रश्नातला एक प्रश्न आहे. बाकीचे आपण सोडवायचे आहेतच. वर्गमुळात 3 गुणांचा प्रश्न आहे. वर्गमुळात 27 सेमी बाजू असलेला समभुज त्रिकोण ABC काढायचा आहे. या ठिकाणी आपण त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण विचारात घेतला. कच्ची आकृती आहे. या ठिकाणी काटकोन त्रिकोण PQR मध्ये Q काटकोन आहे, PR या ठिकाणी कर्ण आहे आणि QR या ठिकाणी काटकोन करणारी एक बाजू आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण PQR मध्ये कोण Q बरोबर 90 अंश आहे. PQ वर्गाबरोबर ही 6 घेतलेली आपण काढलेली आहे. PR वर्ग वजा QR वर्ग कर्णाच्या वर्गातनं काटकोन करणारी एक बाजू दिल्या वर्ग वजा करायचा. 7 वर्ग 36 PR वर्ग वजा 3चा वर्ग 9 36 मधून 9 गेले 27 उरले. हा PQ वर्ग. ओके. अर्थात इथं 6चा वर्ग वजा 3चा वर्ग लिहा पाहिजे असेल तर 3चा वर्ग 9 7 वर्ग 36 PQ वर्ग वर्गमूळ PQ आणि ही जी PQ आहे ती वर्गमूळ 27 आहे. अशा पद्धतीने PQ एवढी बाजू घ्यायची वर्तुळ कंपासमध्ये आणि मग आपण समभुज चौकोन काढायचा. पाहूया. या ठिकाणी प्रथमतः आपल्याला त्रिकोण आपल्याला काढायचा आहे PQR. QR घ्यायचे आहे 3 सेंटीमीटर. ओके. Q या ठिकाणी आपल्याला 90 अंशाचा कोन करायचा आहे. बरोबर हा 90 मापाचा कोन केलेला आहे. किरण काढायचा आहे आणि वर्तुळ कंपासमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे ते 6 सेंटीमीटर करणं एवढं. पहा 6 सेंटीमीटर. हे 6 सेंटीमीटर वर्तुळ कंपासमध्ये आपण अंतर घेतलेलं आहे 6 सेंटीमीटर. ओके. 6 सेंटीमीटर अंतर घेऊन R केंद्र घ्यायचं आहे आणि चाप मारायची आहे काटकोन करणाऱ्या या बाजूवरती आणि तो बिंदू आपल्याला तो P आहे. P आणि R जोडायची. हा कर्ण झाला 6 सेंटीमीटर आणि
आपण कॅल्क्युलेशन केलं आहे पी क्यू हे नक्कीच अगदी तिथं वर्गमुळात 27 सेंटीमीटर आहे. वर्तुळ कंपासमध्ये एवढंच अंतर घेतलं. पी क्यू किती आहे आता वर्गमुळात 27 म्हणावंच लागेल. त्यानंतर आपल्याला समभुज चौकोन काढायचा आहे. प्रथमतः या ठिकाणी एक रेषाखंड काढूया. प्रथमतः या ठिकाणी हा जो कर्ण आहे पी आर हा कर्ण 6 सेंटीमीटरचा काढून घेतलेला आहे. 6 सेंटीमीटरचा इथं बी डी नाव दिलं. 6 सेंटीमीटरचा हा कर्ण त्याचा लंबदुभाजक काढला. त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन बी सीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती खाली या ठिकाणी हे चाप मारून डी केंद्र घेऊन चाप मारले. बी केंद्र घेऊन आत्ताच काढल्या कंसांत छेदणारे चाप मारले अशा पद्धतीनं. आणि हे छेदनबिंदू जोडून बी डीचा लंबदुभाजक काढला आहे. हा बी डीचा लंबदुभाजक काढलेला असताना हा 6 सेंटीमीटर करणा एवढा. आणि मग पी क्यू वर्गमुळात 27 आहे. ओके. मग पी क्यू एवढा अंतर घेतलेला आहे. इथं डी पासून आत्ताच काढलेल्या लंबदुभाजकावर अंतर टाकलं आणि खाली पण टाकलं वरती. आणि खाली ए वरती नाव दिलं, खाली सी आणि बी डी हा कर्ण आहेच. त्यामुळे साहजिकच ही एवढी लांबी म्हणजे वर्गमुळात 27, ही लांबी वर्गमुळात 27, ही लांबी वर्गमुळात 27 बी सी आणि सी डीसुद्धा वर्गमुळात 27. चौकोन ए बी सी डी हा वर्गमुळात 27 सेंटीमीटर लांबीचा चारही बाजू समान असणारा हा समभुज चौकोन तयार केलेला आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व 8वीतल्या स्पर्धक विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावं. उर्वरित याच्यातील उदाहरणे आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.